श्री स्वामी समर्थ. गुरुवार हा स्वामी समर्थांचा वार असतो. या दिवशी स्वामींना पंचामृताने अभिषेक घालून गोड नैवेद्य दाखवावा. दर गुरुवारी पंचामृताने अभिषेक केल्याने स्वामी प्रसन्न होतात. सर्वप्रथम मी दिवा लावून घेतला आहे. एक ताम्हण घेऊन त्यात स्वामींची मूर्ती ठेवली आहे. त्यावर स्वच्छ पाण्याने आपल्याला सर्वप्रथम स्वामींना आंघोळ घालून घ्यायची आहे. आंघोळ घालताना श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणावा. पाणी टाकून झाल्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा. पंचामृत स्वामींच्या मूर्तीला थोडेसे हळूवार चोळून घ्यावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालू ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर परत हळूहळू पंचामृत स्वामींच्या मूर्तीवर घालावे आणि मंत्राचा जप चालूच ठेवावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पंचामृताचा अभिषेक घालून झाल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने स्वामींना आंघोळ घालायची आहे आणि मंत्र चालू ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पाणी संपेपर्यंत हा जप चालू ठेवायचा आहे. पाणी घालून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती आपल्याला एका कपड्याने स्वच्छ करायची आहे. जो कपडा आपण फक्त देव स्वच्छ करण्यासाठी वापरतो. मूर्ती स्वच्छ करून झाल्यानंतर देवघरात स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीला फुले वाहावी. मी सोनचाफ्याचे फूल वाहत आहे, जे की स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तुम्ही कोणतेही पिवळे किंवा पांढरे फूल वाहू शकता. नंतर स्वामींना कपाळी अष्टगंध लावावा. अशा प्रकारे दर गुरुवारी आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर स्वामींना धूप व दीपाने ओवाळून घ्यावे आणि आरती म्हणावी. दर गुरुवारी अभिषेक घातल्याने घरात सुख, शांती, समृद्धी राहते आणि भरभराट होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.